भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या शासकीय आढावा बैठकीवरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे। काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी या बैठकीवर आक्षेप घेत सरकारवर टीका केली असून किरीट सोमय्या यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जन्ममृत्यू नोंदी संदर्भात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे। या बैठकीपूर्वी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेशही निर्गमित करण्यात आला होता। याच आदेशाची प्रत सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। ना कुठले शासकीय पद, ना कुठली अधिकृत जबाबदारी, तरीही शासकीय पायघड्या कशा घातल्या जात आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसेच तो सरकारचा बाप आहे का असा उपरोधिक प्रश्न विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली। दरम्यान या टीकेला उत्तर देताना किरीट सोमय्या यांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला देवेंद्र फडणवीस एवढा सन्मान देतात असे म्हणत प्रतिक्रिया दिली। याचवेळी राज्यात वाढत असलेल्या कथित लव्ह जिहादच्या घटनांवर काँग्रेस नेते का बोलत नाहीत असा पलटवारही त्यांनी केला। या प्रकारामुळे बुलढाणा जिल्ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आला असून प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। विजय वडेट्टीवार काल महिला रोड मध्ये जे नयानगरला मुस्लिम नगर बनवण्यात कडकारस्थान त्यांचा आमदार आता बिल्डिंग मध्ये झालं, त्या संबंधात का बोलत नाही विजय वडेट्टीवार? त्याला मिस्टरला विचारलं गेलं कलमा पड नाही तर तरी खात्मा करूंगा का? त्याच्या विरोधात कारवाई नाही झालेली आहे। हे ठिकठिकाणी जे चाललेले आहेत, आता कोल्हापूरमध्ये झालं, त्यात का काँग्रेसी नेते गप्प बसून आहेत? अमरावतीत झालं, अनेक ठिकाणी हे होत आहेत। अशा प्रकारचं लव जिहाद लँड जिहाद आम्ही सहन करणार नाही। आणि किरीट सोमय्या एक लक्षात ठेवा, जनतेच्या मनातली व्यथा व्यक्त करतोय। तुम्हालाही विनंती करतोय, तुम्ही पण माझ्या सोबत या।